तूळ राशीचे स्वाती नक्षत्र. स्वाती या शाब्दिक अर्थ स्व असा आहे. ते एका अशा ताऱ्याचे प्रतीक आहेत जो स्वतःवर आणि स्वावलंबी आहे. ते स्वावलंबी लोक आहेत आणि ते त्यांच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात आणि कठोर परिश्रम करतात. स्वाती ही तूळ राशीशी संबंधित एक नक्षत्र आहे. तूळ राशी ती संतुलितपणे उभी असते. तूळ राशीत ती 6.40 ते 20 अंशापर्यंत पसरलेली असते. ती वाऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या गवताच्या पात्याचे प्रतीक आहे आणि यामुळे ते परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकतात. त्यांच्या स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याशी संबंधित गोष्टींशिवाय त्यांना कमीत कमी प्रतिकार असतो. हे नक्षत्र भारतीय पौराणिक कथांमध्ये वायुपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान हनुमानाशी संबंधित आहे. या नक्षत्रावर बुद्धीची देवी सरस्वती ही स्त्री देवता देखील राज्य करते. या लोकांना शैक्षणिक प्रवासाची आवड असते आणि त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते. ते मुक्तपणे प्रवास करून शिकतात आणि त्यांच्या स्वातंत्र्यामुळे सर्वात आनंदी वाटतात. हे स्वातंत्र्य बहुतेकदा शैक्षणिक ध्येयांचा पाठलाग करण्यात रूपांतरित होते. स्वाती नक्षत्राचे प्रमुख गुण पाहता दुबळे आणि शूद्र. लग्नातील नक्षत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये रूपांतरित होते. स्वाती लग्नातील लोक दुबळे आणि उंच असतात. त्यांचे पाय लांब आणि पातळ असतात. सार्वजनिक ठिकाणी सौहार्दपूर्ण आणि सुसंस्कृत असतात. स्वाती अशा लोक आहेत ज्या सार्वजनिकरित्या संतुलित भूमिका राखून चांगले सामाजिक जीवन जगतात. त्या प्रकाशझोतात राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या नसतात. उलट समोरच्या व्यक्तीला समान वाटू देतात, ज्यामुळे बोलल्या जाणाऱ्या व्यक्ती इतक्याच बौद्धिक पातळीवर संभाषण करण्यास मोकळेपणा आणि आरामदायी वाटते. यामुळे ते आवडण्यायोग्य बनतात. ते सौहार्दपूर्णपणे वागतात, आदर देतात आणि समोरच्या व्यक्तीकडून आदरास पात्र असतात. त्यांचा आभास शांत करणारा असतो. कोणत्याही सामाजिक परिस्थितीत ते आरामदायी असतात. खूप उत्साही किंवा उदास नसतात. ते सामाजिकरित्या त्यांच्या वागण्यात सुसंस्कृत असतात आणि परिस्थिती घटनेनुसार स्वतःला वागत असतात. या नक्षत्राचे लोक कोणत्याही प्रकारचे ट्रेंड सेटर नाहीत. काही भयानक घडले नाही तर शांतता राखण्यासाठी ते गर्दीच्या म्हणण्यानुसार आनंदाने वागतात. त्यांचा कोणताही दृष्टिकोन बदलण्याचा कोणताही हेतू नाही आणि दुसऱ्या जगाचे स्वतःच्या अर्थाने आनंदाने जगू शकतो. जवळजवळ प्रत्येक गोष्टीची सहमत होऊन. हे सहसा सकारात्मक असते, परंतु कधीकधी नकारात्मक असते, कारण ते भूमिका घेण्यात अयशस्वी होतात. स्वातंत्र्यप्रेमी आणि स्वावलंबी. ते स्वतंत्र लोक आहेत जे स्वतःच्या नियमानुसार आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाने जीवन जगतात. ते संतुलित आहेत आणि ते कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचे जीवन जगू शकतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आवडते आणि ते कोणासाठीही हार मानणारे नाहीत. स्वाती नक्षत्रासाठी लग्नासाठी सर्वोत्तम वय हे 23 ते 26 वर्ष आहे. व्यावसायिकदृष्ट्या ते वयाच्या 30व्या वर्षी स्थिर होतात आणि 60व्या वर्षापर्यंत आर्थिक आणि व्यावसायिक स्थिरतेचा आनंद घेतात. स्वाती नक्षत्र 3, 20, 30, 37, 39, 41, 45, 55 आणि 84 या वयोगटात सक्रिय होते. स्वाती नक्षत्राच्या लोकांमध्ये कफाचे वर्चस्व असते. कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू, हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे. स्वाती जन्मलेल्या लोकांनी या दोषाची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची चैतन्यशीलता टिकून राहील. पोटदुखी, अपचन आणि भूक न लागणे या नक्षत्राच्या लोकांना त्रास देऊ शकते. स्वाती ही देवगणाची आहे, जी राजनैतिक, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्य आहे. देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधी कधी ते हुशार असतात, परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात. त्यांना इतरांपेक्षा शैक्षणिक आणि आत्मविकासातही जास्त रस असतो. स्वाती नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे, ज्यामुळे या नक्षत्राचे लोक अतिरेकी आणि खर्चिक असू शकतात. स्वाती नक्षत्र हे अग्नी तत्वाद्वारे नियंत्रित केले जाते, जे या नक्षत्राच्या लोकांना उत्साह देते. ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ऊर्जा आणि जोम देखील देते. या नक्षत्राचे लोक शूर आहेत आणि खऱ्या अर्थाने वाचलेले आहेत. स्वाती नक्षत्र हे राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येणारे आहे. या व्यक्तीचा स्वभाव बुद्धिमान, द्रष्टा, उच्चभिलाषी, तौलनिक अभ्यास करणारे, विनम्र पण स्पष्ट वक्ता, भावनात्मक, संवेदनशील, लाघवी, माणसांना समजून घेणारे, दुसऱ्यांचे ऐकून घेणारे, मित्रमंडळीत रमणे यांना आवडते. मनातली गोष्ट पटकन कोणाला सांगत नाहीत. काही वेळेला पटकन कोणावरही रुसतात. जीवनाचा खोलवर विचार करणारे, स्मरणशक्ती चांगली, सारासार विवेक असणारे, चरित्राबद्दल अत्यंत जागरूक असणारे, प्रवासाची आवड, स्त्रियांबाबत काहीशी संकुचित वृत्ती असते. व्यवसायामध्ये अनेक व्यवसाय एकाच वेळी हातात घेतात.
यशस्वी, आनंदी, हौशी, रसिक वृत्तीने जगणारे नक्षत्र आहे. बिघडला स्वाती नक्षत्र हे स्वार्थी आणि कंजूस वृत्तीने राहणारे, धाडसी आणि हट्टी असे होतात. त्या नक्षत्राखालील जन्मलेले लोक रासायनिक पदार्थांची विक्री, मद्याचा व्यवसाय, मध्ये उत्तम यश, ऑटोमोबाईल, फोटोग्राफी, एक्स-रे, इलेक्ट्रिकल सामान, सर्जरी उपकरणे, काच सामान, टॉयलेटचे सामान, प्लास्टिक उद्योग, सिल्क कशिदा काम, फॅन्सी स्टोअर विक्रेते, बारबाला डान्सर, आर्टिस्ट अचानक आपल्या क्षेत्रात चमकतात आणि लुप्त होतात. स्वाती नक्षत्राच्या अंतर्गत जन्मलेले पुरुष बुद्धिमान असतात, परंतु ते वयाच्या 25व्या वर्षानंतरच त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचतात. लाकडाशी संबंधित काम त्यांच्यासाठी योग्य आहे. त्यांनी सट्टेबाजीसारख्या क्रियाकलाप टाळावेत. भागीदारी व्यवसाय फायदेशीर ठरेल. महिला त्यांच्या विचारापेक्षा जास्त यशस्वी होतात. जरी त्यांना त्यांच्या अभ्यासात अनेक अडथळे येत असले तरी त्यांना नक्कीच यश मिळते. व्यवसाय मालक, गायक, वादक, संशोधन, स्वतंत्र काम आणि समाजसेवेत गुंतलेले लोक देखील यशस्वी होतात. या व्यतिरिक्त बातम्या वाचणारे, संगणक आणि सॉफ्टवेअर व्यावसायिक देखील यशस्वी होतात. स्वाती नक्षत्रात जन्मलेल्यांचे वैवाहिक संबंध सामान्य असतात. त्यांच्या समस्या सहसा बाहेरील जगाला कळत नाहीत. तथापि त्यांना कधीकधी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. महिला त्यांच्या कुटुंबाशी खूप संलग्न असतात. वैवाहिक जीवन कदाचित विशेषतः रोमांचक नसेल, परंतु त्यांना कधीही कोणत्याही कमतरतेचा सामना करावा लागत नाही. स्वाती नक्षत्राखाली जन्मलेल्यांचे आरोग्य सामान्यतः चांगले असते. तथापि पुरुषांना पोटाच्या समस्या आणि मूळव्याध येऊ शकतात, तर महिलांना थकवा आणि मानसिक त्रास जाणवू शकतो. स्वाती नक्षत्राचे भौतिक सुख सांगायचे झाले तर भाग्यवान असल्याने जमीन आणि इमारतीचे सुख असते. महिलांचे पूर्ण सुख असते. सकारात्मक पैलू पाहता स्वाती नक्षत्रात जन्मलेले जातक हुशार, लोकप्रिय, सुसंस्कृत, व्यापारी, दयाळू, गोड बोलणारे आणि देव आणि ब्राह्मणांचे भक्त असतात. शिवाय ते मानसिक, अंतर्ज्ञानी आणि धार्मिक शास्त्रांमध्ये तज्ज्ञ असतात.